कर्जमाफीच्या मुद्द्यावरती विधानसभा सभागृहात नेमकी काय भूमिका घ्यायची या मुद्द्यावरती शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची एक वेगळी संयुक्त बैठक झाल्याचं कळतं। रश्मी पुराणिक आहेत आपल्यासोबत। रश्मी, काय खलबतं शिजतात? ज्ञानदा, आपण बघतोय जेव्हापासून अधिवेशन सुरू झालेलं आहे, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरनं विरोधकच नाही तर शिवसेना देखील आक्रमक झाली होती। शिवसेनेने ही भूमिका मांडली होती की जो पण कर्जमाफीबाबत सरकार आपली भूमिका स्पष्ट करत नाही तो पण कामकाज चालू देणार नाही। आज पहिल्यांदा सर्व पक्षीय जे गटनेते आहेत त्यांची बैठक झाली होती। त्या बैठकीत देखील तोडगा निघाला नव्हता आणि त्यानंतर फक्त शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची बैठक झाली होती। या बैठकीत देखील नेमकी काय भूमिका घ्यायची, कामकाज चालू द्यायचं की नाही याबाबत चर्चा झाली। त्यानंतर फक्त शिवसेना आमदार आणि मंत्र्यांची देखील बैठक झालेली आहे। विधानसभेचं कामकाज जे आहे ते पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे आणि शोक प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी स्वतः मांडलेला आहे। त्यामुळे आता सध्या तरी असं चित्र दिसतंय की विधानसभेत कामकाज चालू आहे, पण थोड्या वेळापूर्वी जेव्हा विधानसभेचं कामकाज सुरू झालं तेव्हा शिवसेनेने आक्रमक भूमिका ही कायम ठेवली होती। शिवसेनेचे आमदार वेलमध्ये येऊन त्यांनी देखील निषेधाच्या घोषणा दिल्या होत्या आणि कर्जमाफीची मागणी केली होती। त्यामुळे आता ह्या बैठकीनंतर शिवसेना आपली भूमिका मवाळ करते आहे का की कामकाज पुढे सुरू राहणार आहे की नाही ह्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। ज्ञानदा, रश्मी, धन्यवाद या माहितीबद्दल। ताजे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू।